थांब थांब थांब. एकच मिनिट. ऐक ना, तिथे बघ. डोळे बंद कर ना. मला मला तुला एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? अहो सिद्धिराज, अजून किती सरप्राईजेस देणार आहात? नाही, तसे तर मला आयुष्यात खूप सरप्राईज द्यायचे, पण ही सरप्राईज जरा स्पेशल आहे. प्लीज कर ना. हो हो करते. मागेच बघा. हा, डोळे उघडू नकोस. आणि उघड आता. हे काय सिद्धिराज? काय आहे की आपल्या लग्नानंतर जे गृहप्रवेश झाला होता ना, ते ना तुला आवडलं होतं ना. मला तू मनातून नाराज होतीस आणि मी घरच्यांवर. तर आपण दोघं एक झाल्यानंतर गृहप्रवेश आपण पुन्हा करायला हवा ना, अशी माझी फार इच्छा होती. मला खरं सांगू तर तो मेन डोअरवरतीच करायचा होता, पण तुला तर माहिती आहे ना की आपले घरचे कसे आहेत. पुन्हा आपण असं काही करायला गेलो तर आजी परत काहीतरी बोलेल. आणि मला एवढ्या छान वातावरणात ना हे असं काय ड्रामा वगैरे काही नको होतं. तर आपण हा गृहप्रवेशाचा प्लॅन कट करू आणि खोली प्रवेशचा प्लॅन मस्त सेलिब्रेट करूया. आवडलाय ना तुम्हाला? आता तू यात पहिला पाऊल टाक, म्हणजे मी हा क्षण आपल्या खोलीत आयुष्यभरासाठी फ्रेम करेन. मी एकाच गोष्टीवर पाऊल आत टाकेन. जर का तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर तुमचं पाऊल या फ्रेम मध्ये उमटवणार असाल तर. सिद्धिराज, हे घर, ही खोली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं आयुष्य तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. टाकूयात पाऊल? म्हणजे काय? त्वरित, तात्काळ, ताबडतोब. अरे आता बघितलंस ना, म्हणूनच पुरुषाच्या आयुष्यात एका मुलीची गरज असते. आता हे सरप्राईज जर तू केलं असतंस ना, तर मी 100% लिहून देतो की तू आजूबाजूला एक मस्त नॅपकिन ठेवला असतास. पण बघा आता. सिद्धिराज, अहो सारखं कशाला स्वतःला कमी लेखता? अहो इतकं काय, मी आणते ना नॅपकिन. नाही नाही नाही, थांब थांब थांब. तू कशाला जाते? सगळं मी आणतो ना. मी पटकन लंगडी घालतो आणि आणतो ते. आलोच. हो, कुठे? नाही. अहो काय करताय? अहो मी करते ना. नवऱ्याने पाय पुसलं तर प्रॉब्लेम आहे. थांब. बघू. अरे काका, आता बायकोनी पुसलं तर चालणार नाही का?
आपल्या संसाराचं पहिलं पाऊल जे आपण नवरा बायको म्हणून टाकलंय, आता हे आपल्या आयुष्यात कायम आपल्या सोबत असणार. खरंच भावना, म्हणजे म्हणजे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं असतं. खरं सांगतोय मी, तू यायच्या आधी ना मी जनसेवाच्या नावाखाली उडाण टप्पूगिरी करत फिरणारा मुलगा होतो. नाही नाही, म्हणजे मी जनसेवा करायचो, लोकांची मदत सुद्धा करायचो, पण जनसेवेचा खरा अर्थ तू मला शिकवलायस. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात भरभराट झाली आहे. कोणासाठी हे पत्र? सिद्धिराज गाडे पाटील, त्यांचं पोस्टातलं अकाउंट मॅच्युअर झाले, ते नाही आहेत का घरी? आहे तो, पण मी आई आहे त्याची. मी घेतलं तर नाही चालणार का? चालेल, मॅच्युरी झालेल्या पॉलिसीची रक्कम मोठी आहे, त्यामुळे सही बरोबर तुमची आयडी लागेल. अगं बाई, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी मुलं घरी परत आली आणि आल्या आल्या सिद्धूला धनलाभ सुद्धा झाला. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. घेऊन येते मी आधार कार्ड, आलेच. छान दिसतंय. विषय आलोच तू. हो. अहो, फ्रेश होऊन. एकटाच फ्रेश हो म्हणजे म्हणजे आपण दोघंही फ्रेश होऊन येऊया ना. अहो, दरवाजा उघडाय. मग असू दे ना. कोणीतरी येईल ना पटकन. मग येऊ दे ना. असं काय करता? बघेल ना कोणीतरी, सोडा. मग बघू दे ना. बघून बघून काय बोलणार आहेत? नाही, आपल्याला बघितलं ना तर हेच म्हणतील की या दोघांना परत आणि मुलगा पाठवा. काहीतरी. अरे हो, तुला माहितीये, माझं हेच स्वप्न होतं काय? की आपण असेच माझ्या रूम मध्ये एकमेकांच्या मिठीत आहोत. अरे ए, माझी बॅग नाही आली अजून. अरे आई. नंतर येऊ का? नाही 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 काकू, या ना. ते ठीक आहे. नाही, ठीक. हा ठीक आहे. साडी घे. पूजेच्या वेळेला हीच साडी नेस. हा, खूप छान दिसशील.